विधानसभेचे परिवर्तन महाशक्ती आणि स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या रांगोळी नगरीमध्ये प्रचार सभेसाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अप्पासाहेबजी साबळे, प्रकाशजी पाटील, आमच्या स्वाभिमानी पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष राजाराम अण्णा आणि दौलत पाटील, सतगोंडा मनोरगे, रघुनाथ नलवडे, विनोदजी पाटील, अर्चनाजी मगदूम, सोनलजी कांबळे, दीपाताई मनोरगे, निखिलजी कोल्हे, केवार अण्णा, दीपक मोरे, पांडुरंग सौंदर्य, सुशील पाटील, सुशांत भोसले, विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या उद्याच्या रणसंग्रामासाठी खास करून या ठिकाणी लोकशाहीचे राजे म्हणून घेत माझ्या समोर उपस्थित असलेले रांगोळी आणि पंचक्रोशीतील तमाम मतदार बंधू भगिनींनो आणि तरुण शेतकरी मित्रांनो, नुकताच माझ्या मित्राने मला या ठिकाणी निमंत्रित करत असताना माझी मुलूक मैदानी तोप अशी ओळख करून दिली. पण माझ्या मित्राला माझा एक सल्ला आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधल्या मुलूक मैदानी तोफा आता शत्रू पक्षात गेलेले आहेत आणि त्याचा तोप गोळाचा मारा आमच्या स्वाभिमानी किल्ल्याच्या दिशेने येत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, या स्वाभिमानी किल्ल्याची, या स्वाभिमानी पक्षाची, या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जो तटबंदी आहे ती धासू द्यायची नाही, यासाठी मी भिंत म्हणून त्यांच्या समोर उभा, एवढंच तुम्हाला सांगतो. करू दे कुणाला मारा किती करायचा ते, आमच्याकडे काय, आम्ही काय लेचे बेचे नाही. आणि म्हणून मित्रांनो, या मातीला संघर्षाचा वसा आणि वारसा आहे. या कोल्हापूर जिल्ह्यालाच नव्हे, या महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण भारत भूमीचा जर तुम्ही हजारो वर्षापूर्वीचा जर इतिहास काढून बघितला तर इथं अन्यायाच्या विरोधात न्यायाचाच विजय झालेला आहे, अधर्माच्या विरोधात धर्माचाच विजय झालेला आहे, असत्याच्या विरोधात सत्याचाच विजय झालेला आहे, प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांचाच विजय झालेला आहे. हा आमचा इतिहास आहे, लक्षात ठेवा. हस्तिनापूरमधील अगदी महाभारतातील कुरुक्षेत्रापासून जर तुम्ही पाहत आला तर त्याही वेळेला अगदी भीष्मांच्या पासून द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, अगदी सूर्यपुत्र कर्णापासून आणि सगळी नव अक्षुणी सेना एका बाजूला होते, ते सर्व अधर्माच्या बाजूला होते, पण धर्माच्या बाजूला उभा असलेले 5 पांडव आणि त्यांचं मोजकं सैन्य ज्या अर्जुनाला उपदेश करत प्रभू श्रीकृष्णाने त्याचं सारथ्य केलं आणि त्या कुरुक्षेत्रावर विजय मिळवून दिला, तोच इतिहास आता आपल्याला परत त्या ठिकाणी दाखवून द्यायचा आहे. आणि या सगळ्या चळवळीचा सारथ्य शेतकऱ्यांना आता तुम्ही तुमच्या हातात घ्यायचा आहे आणि या प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून तुम्हाला उभा राहायचा, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. इतिहास परत परत तुमच्या समोर येत आहे, लक्षात घ्या. ज्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांनी काही मोजक्या मावळ्यांना घेऊन आपल्या रक्ताचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर त्या ठिकाणी अभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प बांधला आणि असल्या जुलमी आदिलशाहीने निजामशाही उलटवून लावली. परत एकदा या कारखानदारांची मक्तेदारी तुम्हाला जर मोडून काढायचं असेल तर तुम्हाला वाचवायला कुणा येणार नाही, तुम्हीच तुमच्यासाठी तुम्ही या ठिकाणी दंड थोपटून उभा राहायला पाहिजे, लक्षात घ्या. कुणी येणार नाही तुम्हाला वाचवायला, कुणी येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आम्ही समोर ठेवतो, पण ज्या अन्यायाच्या अस्पृश्याच्या विरोधात शतकानुशतके माणसं त्या ठिकाणी कोमेजात गेली, मातीत गिरून गेली,
त्यांच्या विरोधात एक शाणा माणूस जन्मला आणि त्यांना येता अभ्यास करून त्या ठिकाणी न्यायाच्या बाजूने उठाव केला आणि या सगळ्या लोकशाहीच्या आणि संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला न्याय दिला आणि समतेचा मार्ग दाखवला. लक्षात ठेवा, या सगळ्या माणसांचा विचार जरा डोक्यात घ्या. या अन्यायाच्या विरोधात लढलेली माणसं आहेत. नुसता फोटोला हार घेतला आणि जय घातला म्हणजे या माणसाचा विचार पुढे जाणार नाही. त्याने दाखवलेल्या वाटावर अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकला तरच त्यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांचा सन्मान होईल. लक्षात घ्या. काय चाललंय विधानसभेच्या या हातकणंगले विधानसभेच्या कुरुक्षेत्रावरती काय प्रकार चालू आहे? एका बाजूला या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून तुमच्या आणि माझ्या जगण्याच्या प्रश्नासाठी एक उमेदवार या ठिकाणी उभा राहिलेले आहेत, डॉक्टर सुजित मिंचेकर. दुसऱ्या बाजूला गेले 35-40 वर्षे झाले या हातकणंगले मतदारसंघातल्या लोकांची सेवा करू घड्यांची काय हौस भागत नाही म्हणून अनेकदा तुमच्या समोर त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. असा एक दुसरा उमेदवार आहे का नाही? घड्याची काय हौस भागलीच नाही. आपण फिरून दुसऱ्याला काय संधी द्यायची नाही. हे वारसा हक्काने या ठिकाणी नेतृत्व लादण्याचा प्रकार जो चालू आहे ते एक उमेदवार तुमच्या पुढे उभा आहे. आणि आता मगाशी मला आमच्या मित्राने या ठिकाणी बोलण्याला निमंत्रित केला आणि मग मी त्या काय केलो, त्या खुर्चीवर चालत या ठिकाणी येऊन उभा राहिलो आणि तुमच्या पुढे उभा राहिलो. हृदयवान तिसरा एक उमेदवार याच्यामध्ये आहे, उभा राहिलेला आहे. पण तो उभा राहिलेला नाही, घड्याला उभा केलेला आहे. लक्षात ठेवा. 2-3 कारखानदारांनी मिळून हाताला धरून त्याला उभा केले. असं म्हणजे एका बाजूला परिस्थिती अशी आहे की मला कुठेतरी आमदार व्हायचं आहे, मी तिकडे मातीत जाण्याच्या अगोदर मला एकदा विधानसभेत पोहोचायचं आहे, ही अपेक्षा बाळगलेले काही लोकांना कारखानदारांनी टिकवू दिला आणि हा गडी मैदानात उतरला. असा या कुरुक्षेत्राचा विधानसभेचा रणसंग्राम या ठिकाणी तुमच्या पुढे उभा आहे. मित्रांनो, गंमत अशी आहे की याच्यामध्ये या समोर बसलेले माझे अनेक त्या ठिकाणी तरुण मित्र आहेत, वयस्क माणसं आहेत, तिकडे व्यासपीठावरली माणसं आहेत. हा सगळ्या माणसांना मी एक प्रश्न विचारतो की तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करत असता, त्या व्यवसायासाठी तुम्ही काहीतरी एखादं भांडवल लावत असता आणि ते भांडवल लावल्यानंतर वर्ष 2 वर्षे 3 वर्षे 4 वर्षे गेल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला नफा हळूहळू त्या ठिकाणी येत जातो आणि तुम्ही त्या नफ्यातून तुमच्या सगळ्या गरजा भागवत असता. ही वस्तुस्थिती खरं आहे का खोटं आहे? आणि मित्रांनो, हेच तर आपल्याला समजत नाही. या निवडणुकीमध्ये ज्या 3 कारखानदारांनी एक उमेदवार या ठिकाणी उभा केलेला आहे, त्यांनी काय केलंय, या निवडणुकीसाठी लागणारी जी सगळी काही यंत्रणा आहे, जो काही लागणारा पैसा आहे, तो सगळ्या पद्धतीनं त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पुरवायचा. 2-4 कोटी रुपये खर्च करायचे आणि त्याचा प्रचार करायचा, त्याला निवडून आणायचं आणि मग त्याला निवडून आल्यानंतर उद्याचा दर घोषित करताना तुमच्या विरोधात तुमच्या अंगावर पोलीस घालून त्या आमदारकीचा वापर करून घ्यायचा आणि तुमचे खळे लोटायचा कार्यक्रम आहे. लक्षात घ्या. डोकं जरा शांत ठेवा. हा एक शुद्ध व्यवसाय त्यांनी चालवलेला आहे आणि ह्या कटकारस्थानामध्ये हे इथलं एक गडी तुमच्या बाजूला आहे कारखाना, ह्या कोपऱ्यातला एक, त्या कोपऱ्यातला एक आणि तिथं त्या पेट्रोल पंपावर एक बसल्यात. त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरून अशा 3 साखर सम्राटांनी मिळून हा हातकणंगले विधानसभेचा जो रणसंग्राम जे कुरुक्षेत्र आहे ते रचलेला आहे. लक्षात घ्या. आणि मग समजा अशा पद्धतीचा उमेदवार जर समजा जंगलात गेला आणि त्याला गावला ससा, तर ती इमान कुणाशी राखणार हे सांगा. ते इमान तुमच्या मतावर जरी इथून निवडून गेलं तर ते तुमच्याशी इमान राखणार नाही. ज्याने त्याला यंत्रणा दिली, ज्याने त्याला पैसा दिला, त्या कारखानदाराची तळे उचलण्यासाठी ते पुढचे 5 वर्षे घालवाले. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला आपल्या विचाराचा,
आपल्या प्रश्नांची जाण असणारा, आपल्यासाठी मांडणारा, आपल्यासाठी विधानसभेत गर्जना करणारा उमेदवार पाहिजे आणि तो उमेदवार आम्ही सुजित मिंचेकरांच्या नावानं मैदानात उतरवलेला आहे. त्याच्या पुढचं शिट्टी हे चिन्ह त्या ठिकाणी तुम्ही दाबून विधानसभेत पोहोचवायचं आहे. लक्षात घ्या. महाराष्ट्रात नव्हे देशातील राजकारणाचा विध्वंस तुम्ही मीडियाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि तुमच्या हातात जे दिलेला मोबाईल त्याच्या माध्यमातून हा महाराष्ट्रातील राजकारणाचा नंगा नाच तुम्ही 3-4 वर्ष झालं पाहतात का नाही? सगळ्यांना माहिती आहे काय भानगडी चालला रे? हाडा माणसांचा रंडी बाजार भरावा अशा पद्धतीचं लोकशाहीचं पतन या सगळ्या लोकप्रतिनिधीकडून गेल्या 3-4 वर्षामध्ये केलं जात आहे. हे उघड्या डोळ्यानं जर आपण बघून जर आपण गांधारीची भूमिका मतदानाच्या वेळी केली तर निश्चितच आपल्या पुढच्या पिढ्या अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही. ते लक्षात घ्या. जागे झालं पाहिजे. या भारतीय लोकशाही 2 वर्षे 11 महिने 26 दिवस खर्च करून जगभरातील एक आदर्श म्हणून निर्माण केलेलं संविधान या जगामध्ये अनेक राजे जे होऊन गेले त्या राजाने गुलाम बनवलं. हा एकमेव महामानव होऊन गेला जे आमच्यासारख्या गुलामांना मताच्या रूपातून राजा बनवलं. त्याची जर परतफेड तुम्हाला करायची असेल तर डोकं ठिकाणावर ठेवून मतदान करा. मित्रांनो, जर्मन हुकुमशाह अडॉल्फ हिटलर तुम्हाला माहिती असेल, कुठेतरी वाचनात आला असेल. आलाय का? किती जणांना माहिती आहे? हात वर करा. अडॉल्फ हिटलर किती जणांना माहिती आहे? तो जर्मनीचा हुकुमशाह होता आणि जर्मनीच्या संसदेमध्ये अडॉल्फ हिटलर एकदा हातात एक कोंबडा घेऊन गेला. तिथं सभापती, लोकसभेचे सभापती, सगळे त्यांचे सहकारी त्या ठिकाणी मंत्रिमंडळ बसलेलं होतं आणि अचानक कोंबडा घेऊन आत शिरल्यानंतर सभागृहात त्या सगळ्या लोकांना बी काय समजणं झालं. काय वेगळा आहे, काय की कोंबडा घेऊन हिटलर आले. चलत चलत त्यांच्या आसनाकडे जात असताना एक पंख त्या सगळ्या कोंबड्याचा एक पंख उपसून टाकत, एक पीस उपसून टाकत ते पुढे निघून गेले. कुणाला काही कळेना. हे अशा पद्धतीचं चित्र पाहिल्यानंतर सभापती अचंबित झाले, पण त्याचं धाडस झालं नाही. हिटलरांना प्रश्न विचारावा आणि हे नेमकं तुम्ही काय करताय म्हणून. इतक्या पद्धतीची त्या माणसाची हुकुमशाही त्या ठिकाणी होती आणि एक एक करत सगळे पंख त्याचे काढून टाकले. शरीर त्या कोंबड्याचं रक्त बंबाळ झालं, नुसता मांस सुसायला चालू झालं. 2-4 पिस त्याच्या अंगावर राहिले आणि मग त्यानं काय केलं, त्यानं ते कोंबडं जे सोडलेलं होतं ते जमिनीवर त्या ठिकाणी सोडलं आणि पुढं चालू लागला. पुढं जात तो त्याच्या खिशामधील कोटार शेंगदाणा त्याच्या पुढे टाकत चालला आणि पाठीमागं कोंबडं एवढ्या हृदयद्रावक वेदना होत असताना सुद्धा ते उचलत त्याच्या मागे निघून आलं. भारतातल्या लोकशाहीची अवस्था आणि तुमची माझी अवस्था त्या सोडलेल्या कोंबड्यासारखी झालेली आहे. लक्षात ठेवा. आयुष्यातल्या तुमच्या पिळवणुकीतून तुमचे रोजचे रोज पिळवणूक चालू झालेली आहे, पण तुम्हाला त्याचं भान नाही. आज काय लाडकी बहीण आली, आज काय शेतकरी सन्मान आलं, आज काय ठेव आलं, आज काय ही योजना आली, आज काय ती योजना आली. अरे तुमच्या लुटीतून तुम्हाला तुकडं टाकायचा कार्यक्रम चालाय आणि तुम्ही घोषणा देताय त्यांच्या. हे लक्षात घ्या. हे मस्तक तुम्ही ठिकाणावर आला. लक्षात घ्या. काय त्यांच्या बापाची जागीर कोण लुटाले नाही. आमच्या करातून वसूल केलेला पैसा तुम्ही तुकडं टाकालाय. अरे तुमचं भीक नको, आमच्या शेतीमालाला भाव द्या. थोड असा नाही आम्ही ते पाहिजे तेवढं कर देऊ. ही भूमिका तुम्ही आम्ही ठेवली पाहिजे. लक्षात घ्या. ही अवस्था भारतीय लोकशाहीची झालेली आहे आणि म्हणून आज या प्रचार सभेच्या निमित्तानं खास करून या रांगोळी आणि या परिसरातील तरुण शेतकऱ्यांना विनंती करायला आलो आहे. शेतकऱ्याच्या पोरांनो, तुमचं रक्त थंड पडू देऊ नका. जर तुमच्या अंगात तुमच्या बापाचं रक्त जर सळसळत असेल तर तुमच्या बापाला या ठिकाणी तुमच्या बापाला कुठल्याच शेतीमालाला भाव मिळत नाही याचा जरा फेरफटका शेतामध्ये मारा. बापाचे कष्ट बघा. सकाळी अजून त्या ठिकाणी कोंबडा
तुमची माय मोठ्या शेणापोटात हात घालते तिच्याकडे बघा. तुमची बहीण दिवसेंदिवस तुमच्या डोळ्यापुढे मोठी होत आहे, तिच्या लग्नाची तजवीज आपल्याला करायचं हे जरा डोक्यामध्ये घ्या. तुमच्या घरातलं पोरग शाळेला चाललंय, त्याची फी डोंगरा एवढी आहे, आपल्या मिळकतीतून त्याची फी आपण भागवू शकत नाही, हे जरा अनुभवा. आज काय मुख्यमंत्री आले, आज काय उपमुख्यमंत्री आले, आज काय मंत्री आले म्हणून त्यांच्या पाठीमागे लोढणा होऊन फिरू नका. हे वास्तव तुमच्या पुढे आहे आणि या वास्तवाच्या विरोधात जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर दंड ठोकावून उभा राहा, नाहीतर गुलामगिरी भोगा. हे आवाहन करण्यासाठी तुम्हाला हवंय. येणार नाही न्याय कोणाला तुम्हाला. आणि म्हणून एकंदरीत अशा पद्धतीची विदारक परिस्थिती तुमच्या माझ्या पुढे असताना आपण जर षंडासारखे शांत राहिलो तर आपल्या भविष्यातल्या पिढ्या गुलामगिरीत झोकल्या जातील आणि या सगळ्या कारखानदारांच्या, त्यांच्या बगलबच्च्यांच्या, त्यांच्या पिलावडीच्या मागण्या घोषणा देत फिरतील. ते तुम्हाला करायचं आहे का आपण पिकवलेला मला न्याय घ्यायचा हे एकदा हात वर करून सांगा. काय करायचं आपल्याला? आपल्याला आपल्या बापानं राबलेल्या मातीत कष्ट घेतलेल्या पिकाला भाव मागायचा आहे का या सगळ्या कारखानदारांच्या पाठीमध्ये लोटणा होऊन फिरायचा हे एकदा ठरवा. ही वेळ लक्षात घ्या. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. स्वर्गीय वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेब ज्यावेळी त्यांच्या उमेदीचा काळ होता, ज्यावेळी ते तरुण म्हणून एक कार्टुनिस्ट म्हणून काम करत होते, त्यावेळी या मुंबई आणि उपनगरामध्ये दाक्षिणा त्यांचा वर चष्मा सगळ्या व्यवसायावरती होता. हॉटेलचा व्यवसाय असेल, वृत्तपत्राचा व्यवसाय असेल, अनेक व्यवसाय त्या ठिकाणी मुंबईतले हे दाक्षिणात्यांच्या कब्जात होते. लक्षात घ्या. सगळ्या बाजूला मराठी माणसाला घेरलेलं होतं. त्यांच्या हक्काच्या सगळ्या त्या ठिकाणी दारं बंद केलेली होती. ही सगळी परिस्थिती सगळ्या मराठी माणसांना, मराठी तरुणांना माहीत होती, पण समोर येण्याचं धाडस कोणी करत नव्हता. हे लक्षात घ्या. एक तरुण उभे राहिले, श्रीमान वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब. आणि छोट्या मोठ्या आंदोलनातून खाजगी ह्याच्यामध्ये कारखान्यामध्ये नोकऱ्या मिळत नाही त्या ठिकाणी म्हणा छोटे मोठे आंदोलन करून तिथल्या तरुणांना न्याय देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. लक्षात घ्या. परंतु मित्रांनो, या छोट्या मोठ्या आंदोलनात काही ठराविक मराठी माणसांना त्या ठिकाणी न्याय मिळाला. बाळासाहेब आंबेडकरांनी, बाळासाहेब ठाकरेजींनी विचार केला की माझं छोटं जर मी करत गेलो तर फार कमी लोकांना याच्यामधून न्याय मिळेल, आपल्याला मोठं काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मार्मिक नावाच्या वृत्तपत्रातून त्याने लेख लिहायला चालू केले. लेख आणि लेख लिहित असताना त्या मराठी तरुणांचा आत्मसन्मान, त्या मराठी तरुणांचा स्वाभिमान जागवण्यासाठी त्यांनी लेखांची सिरीज त्या ठिकाणी लिहिली आणि सगळ्या अन्यायाचं लेखन करून त्या ठिकाणी खाली त्यांनी एकच वाक्य लिहिलं, वाचा आणि थंड बसा. म्हणजे तुम्हाला तुमच्यावर होणारा अन्याय माहिती आहे. हा धंदा शेती परवडत नाही तुम्हाला माहिती आहे. हे सोयाबीनचं पीक तुम्हाला परवडत नाही माहिती आहे. हे भाजीपाल्याचं पीक तुम्हाला परवडत नाही माहिती आहे. हे ऊसाचं पीक तुम्हाला परवडत नाही माहिती आहे. पण याच्या विरोधात तुम्ही उठून उभा राहायचं, आता एकी करायचं हे तुम्ही विसरलाय. ते विसरल्यानं तुमच्या परत एकदा लक्षात आणून द्यायसाठी मी तो उभा आहे. लक्षात तुमच्या लक्षात आलं पाहिजे. धंदा आपला मोडकळीच निघाला. आणि मग बाळासाहेब ठाकरेंनी जर लेख लिहायला चालू केले, त्यातून संपूर्ण मुंबईतील मराठी तरुण पेटून उठला आणि मग परत शिवसेना स्थापन झाली. आणि काय झालं या सगळ्याचं तुम्ही साक्षीदार आहे. तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. मित्रांनो, याच पद्धतीनं मी शेतकऱ्यांची जी दुखणी आहे त्या शेतकऱ्यांच्या दुखण्याचा पारा तुमच्या पुढे वाचणार आहे. जर तुम्हाला पेटून उठायचं असेल उद्याच्या काळामध्ये तर उठा, नाहीतर ऐका आणि गप्प बसा. माझं काही म्हणणं नाही. आणि म्हणून तरुण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आव्हान करतो की आपल्या बाप जागापासून नातवांच्या पर्यंत, लेकरा बाळापासून माय मावल्यापर्यंत पोटाला टाच मारून
खडाळणाऱ्या विजेचा पाऊस सोसत रखरखणारा ऊन पाठीवर घेऊन पोटावर थंडीला काकेत मारून वर्षानुवर्षे शेती या धंद्याला न्याय मिळत नाही हे माहिती असून सुद्धा त्याला न्याय मिळवण्यासाठी पुढे येऊ नका, फक्त ऐका आणि गप्प बसा. सगळ्यांना माहिती आहे का परिस्थिती? बाप राबाला, आई राबाला, आम्ही राबवलो, पण आपल्याला न्याय मिळालाय काय? आता बी त्याच परिस्थितीत, बाप बी त्याच परिस्थितीत, आम्ही त्याच परिस्थितीत, आमच्यात काही बदल झाला नाही, पण आम्ही न्याय मागत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, एक तर याच्या विरोधात आवाज उठवा, तर ऐका आणि थंड बसा, काही करू नका. 24 तास मातीशी इमाने इतबारे त्या ठिकाणी कष्ट करून, कधी फाटलेले आवाजाशी 2 हात करत, कधी सोसायटीच्या वावटळाशी 2 हात करत, कधी हृदयाचा ठोका बंद पडावा अशा गारपिटीची, आणि कधी रात्रीच्या अपरात्रीच्या मिळणाऱ्या विजेमुळे काट्या कुटेशी हिंस्त्र शापराशी 2 हात करत पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळत नाही हे माहिती असून सुद्धा याच्या विरोधात आवाज उठवू नका, ऐका आणि गप्प बसा. मेलन जात तुम्ही, तुमचा सन्मान जागा नाही, तुमच्या भावाचा स्वाभिमान जागा नाही, तुमच्या अंगातलं रक्त जे आहे ते थंड पडत झालंय. म्हणून नुसतं ऐका तरुणांनो आणि शांत राहा. तुम्ही काही करू नका. उसापासून सोयाबीन पर्यंत, कापसापासून तुरीपर्यंत न परवडणाऱ्याने आत्महत्येच्या शेतीचे किस्से पार कट्ट्यावर सांगत आपलीच लायकी वाट्यावर आणत स्वतःच बेआबरू व्हा. शेती करणारा मूर्ख आहे असं स्वतःला हिलवा, पण हे असं का करते याचा विचार करू नका, ऐका आणि गप्प बसा. राब राब राबून एखादा सण सुद्धा आपल्याला शेजाऱ्यासारखा साजरा करता येत नाही. पोरांची वर्षाची शाळेची फी भरायला पाहुण्याकडे हात पसरल्याशिवाय चालत नाही. घरातील बहिणीच्या लग्नाला शेती घाणवत टाकल्याशिवाय जमत नाही, आणि शेत विकून इमारत उभी करून सुद्धा घरातल्या 40 वर्षाच्या टोणग्याचं काय लगीन जमत नाही. ही परिस्थिती माहिती असून सुद्धा ते 40 वर्षाचं आपलं टोणग का असं बोलत आणि कुणामुळे फिरतंय याचा विचार करू नका, फक्त ऐका, बघा आणि गप्प बसा. तुमचं सगळं संपलंय, थंड पडलेले रक्ताचे लोक आहोत आपण शेतकरी, आणि म्हणून एका दाण्याचे 1000 दाणे करणारा कारखाना आपण आपल्यासाठी नाही तर आमचे वर्षानुवर्षे रक्त पिऊन या राक्षसांच्या अवलादी म्हणजे दलाल, व्यापारी, दुर्डेरीवाले, पशुखाद्यवाले, औषध दुकानदार, साखर कारखान्याचे, सूतगिरण्याचे संचालक, चेअरमन या सर्वांच्यासाठी आणि ह्यांची लेकरं बाळं आमदार, खासदार, मंत्री होऊन आमच्या अनेक पिढ्यांना उचलण्यासाठी त्या ठिकाणी चालवत आहोत हे माहिती असून सुद्धा तुम्ही का रे बाबा आमचे कुचलला म्हणून त्यांना प्रश्न विचारू नका, जाब विचारू नका, ऐका, थंड बसा. अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्यांच्या पेक्षा लढणाऱ्या माणसांना बदनाम करा, त्यांच्यावर टीका टिप्पण्या आरोप करा, जाती धर्मात स्वतःला वाटून घ्या, आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलो याची लाज वाटून घ्या, जगाला जगवणारा असा अभिमान न बाळगता सरकारचा योजनाचा लाभार्थी म्हणून भीक मागायला रांगेत उभे राहा. पण याच सरकारने आपली किती आणि कशा हाणली हे विचारायला पुढे येऊ नका, ऐका, बघा आणि गप्प बसा. शेतकरी म्हणून घालवली अग्नी मी खरी वस्तुस्थिती मानतोय. आता तुम्ही एवढ्या गंभीरपणे ऐकत आहात, की मगाचपासून राजू शेट्टींच्या भाषणाच्या वेळेला गाड्यांचा आवाज त्या ठिकाणी त्यांना त्रास करत होता. आता माझं ज्यावेळी भाषण चालू आहे त्यावेळी ना आवाज ना काय भानगड, एवढ्या पद्धतीने तुम्ही माझं शांतपणाने ही वस्तुस्थिती आणि खरी परिस्थिती ऐकत आहात. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांचं एकदा मनापासून मी स्वतः आभार मानतोय. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही जिवंत आहात, म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरानं तुम्ही जिवंत आहात. म्हणून तुम्हाला सांगतो
लक्षात घ्या. म्हणजे चळवळीच्या माध्यमातून रांगोळीचा इतिहास या ठिकाणी शेट्टी साहेबांनी मांडला आणि अनेक इकडील कार्यकर्ते जेलमध्ये गेले, लाटाकाट्या खाल्ले, तुरुंगवास भोगला. पण काही बघे लोक 1000 टन ऊस जाणारे, 2000 ऊस टन जाणारे गेलं. बरं झालं, आगावर ओढत होती, आगाव होतं, गेलं बरोबर जाऊ बोललं. अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांची अवहेलना होते गावागावात. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. 1.5 एकर 2 एकर 50 टन 100 टन ऊस जाणारा माणूस रस्त्यावर तुमच्यासाठी झगडत असतो आणि तुम्ही मात्र बघायच्या भूमिकेत असता. त्यांना मला सांगायचं आहे, अरे अन्यायाच्या विरोधात जर तुम्ही लढू शकत नसला तर किमान लढणाऱ्यांना तरी बळ द्या. नाहीतर या राजकारण्यांच्या पक्ष पार्ट्यांच्या नादी लागून पुराणीचा दांडा गोटा स्काळ बनवून स्वतःला मातीत घालण्यापासून वाचवू नका. बघा आणि गप्प बसा, आमची मजा बघा. पण हाच पुराणीचा दांडा हे शेतकरी याच चळवळीला संपवायला जाऊन आपण संपणार आहे याचं जरा भान ठेवा. 1000-2000 टन वाले तुम्हाला मी या प्रचार सभेच्या माध्यमातून आव्हान करतो, जागे व्हा. ज्या आमदार आणि खासदारांच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या बापाला गळपास आणि कीटकनाशक प्यावं लागतं, त्याच्याच आमदाराच्या आणि खासदाराच्या पोराच्या वाढदिवसाला डीजेच्या समोर नाचत हातवर छाती पुढे करून त्याच्या सोबत फोटो काढून चौकात त्या ठिकाणी डिजिटल लावून त्याला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यापेक्षा बापाचा मरण यातनेचा बदला घेण्यासाठी समोर या, नाहीतर बघा आणि गप्प बसा. शेतीचा या धंद्यातील शेवटचा आहे, शेती या धंद्यातील या धंद्याचा होत असलेला सामाजिक कमीपणा मला गेले कमीपणा हाय का किंमत समाजात. आपल्याला शेती करतो म्हणजे तो अतिशय समाजातला शेवटचा घटक. अशा पद्धतीचं परिस्थिती या समाजामध्ये आता केली जाते. ती कुठंतरी उंचवायची असेल तर तुम्ही स्वाभिमानाला लढायला शिका, तरच त्या शेतकऱ्याची उंची वाढणार आहे. लक्षात घ्या, तुम्हीच तुमच्या बापाला न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून ह्या धंद्याचा होत असलेला समाजातील कमीपणा, पिढ्याची ही दुःख आणि दारिद्र्याची ही रडगाडी सोडवण्यासाठी ना चौधरी चरण सिंग, ना महेंद्रसिंह टिके, ना शरद जोशी, ना राजू शेट्टी, ना कुठला पुरंदर पाटील तुमच्या सोबत येईल तर तुम्ही तुमच्यासाठी मैदानात उतरा, नाहीतर बघा आणि गप्प बसा. कुणी येणार नाही, लक्षात ठेवा. तरुण शेतकरी मित्रांनो, हे सगळं तुम्हाला वास्तव सांगण्यासाठी मी जे इथं आलेलो आहे हे फक्त तुम्हाला जागा करण्यासाठी आलो आहे. वेगवेगळ्या पराभवाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आणि या चळवळीची 30 वर्षाची क्रांती, त्या क्रांतीची त्या ठिकाणी मशाल विझवण्याचा कार्यक्रम या सगळ्या कारखानदारांनी राजकारण्यांनी आखला. लक्षात घ्या, चक्रव्यूहात सापडावा तसा अभिमानासारखी परिस्थिती या चळवळीची करून ठेवलेली आहे. चळवळीच्या पुण्याईवर, चळवळीच्या तुमच्या आमच्या आशीर्वादावर मोठी झालेली माणसं आमच्या अंगावर सोडण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, उद्याच्या या लढाईमध्ये या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका तुम्हा सर्व तरुण शेतकऱ्यांची आहे, तुम्हा सर्व वयस्क मंडळींची आहे, तुम्हा सर्व मतदारांची आहे. 1-2 गडी जरी विधानसभेत तुम्ही या निमित्तानं पाठवला तर ती विधानसभा तुमच्या माझ्या प्रश्नावर डोक्यावर घेतल्याशिवाय लोक थांबणार नाही, ते लक्षात घ्या. तुम्हाला तुमची माझी भाषा बोलणारा माणूस विधानसभेत पाहिजे का पाठीमागे किल्ली फिरवून त्या ठिकाणी चालणारा माणूस पाहिजे, हे एकदा तुम्ही ठरवा. माझी तुम्हाला विनंती आहे. माझी हयात 23 वर्षाची गेली, लक्षात घ्या. मी कधी अपेक्षा केली नाही मला कुठला तर जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, कुठेतरी काय आमदारकी, कुठेतरी महामंडळ मिळावं अपेक्षा केली नाही, करणार नाही, लक्षात ठेवा. माझ्या बापाचं माझ्या पाठीमागे जोपर्यंत हात माझ्या बापाचा माझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत मला भिकेची गरज नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जगताना स्वाभिमानानं जगा. आपल्या बापाला मातीत घालायला जर कोण उभा राहिला असेल तर त्याला गाडल्याशिवाय थांबू नका. उद्याच्या निवडणुकीत या सगळ्याच्या निमित्तानं शेतकरी संघटना सपवण्याचा कार्यक्रम आखलेला आहे. शेतकऱ्यांची चळवळ मातीत घालण्याचा कार्यक्रम आखलेला आहे. शेतकऱ्यांच्या चळवळीला न लावण्याचा कार्यक्रम आखलेला आहे. या सगळ्या कार्यक्रम आखणाऱ्यांचा कार्यक्रम
उद्याच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे आणि सुजित मिंचेकरला विधानसभेत प्रचंड मताधिक्याने पाठवायचं आहे हे आव्हान तुम्हाला मी करतोय. लक्षात घ्या. संपून जाईल लक्षात ठेवा. उद्याच्या निवडणुकीमध्ये जर शेतकरी संघटनेला परत पराभवाचा सामना करावा लागला तर कुठलाही पुरंदर पाटील इथं स्टेजवर येऊन या ठिकाणी तुमचं प्रबोधन करायला शिल्लक राहणार नाही. लक्षात ठेवा. ही माणसं जपा. तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणारे, तुमच्या हक्कासाठी भांडणारे, तुमच्या हक्कासाठी कुणालाही अंगावर घेणारे, तुमच्या हक्कासाठी जेलमध्ये जाणारे, तुमच्या न्यायासाठी आणि तुमच्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून डोळ्यात पाणी आणून गावागावात जागृत करणारी माणसं जपा. जर ह्यांना तुम्ही जपलात तर उद्याच्या काळात ही परत तुमच्यासाठी रस्त्यावर त्या ठिकाणी हैदोस कष्टाशिवाय सोडणार नाहीत आणि तुमच्यासाठी न्याय पदरात पाडल्याशिवाय राहणार नाही. ते लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हात जोडून विनंती आहे. एक एक माणूस, एक एक कार्यकर्ता वारसा हक्काने कसा असतंय ते सोन्याचा चमचा ताटीत घेऊन उभा जन्मलेला असते. लक्षात ठेवा. त्याला कशाची अक्कल नसले तर ते कुणाच्या घरात पेरण्या जन्माला आलेला असतंय. म्हणून त्याला आम्ही जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, आमदारकी, खासदारकी हे आमचे नेते, ते महान नेते, हे सरकारवरची काय काय विरोधावली देतो. पण दुसऱ्या बाजूला लोकांच्या प्रश्नासाठी रक्ताचं संपन करून एखादाच नेता त्या ठिकाणी 40-40 वर्षामध्ये तयार होतोय. तो जर या निवडणुकीच्या पराभवाच्या माध्यमातून जर घरात बसला तर लक्षात ठेवा काळ आपल्याला माफ करणार नाही, कुणीही आवाज काढणार नाही आणि मग तिथून सुरू होईल लूटमारीचा आणि खिसे कापण्याचा धंदा. तुमच्याच घामाचं त्या ठिकाणी पिळवणूक करून तुम्हाला उसाच्या घाण्यामध्ये घालून त्यातून निघलेला साखरेचा व्यापार करून यांचं साम्राज्य उभं राहतील आणि तुम्ही मात्र नुसता तुमच्या अंगात हाडच शेवटला स्मशानात जाताना राहतील. लक्षात घ्या. माझी तुम्हाला विनंती आहे. एवढं बोलल्यानंतर किमान इथं बसलेल्या लोकांनी 10 माणसाची तर जबाबदारी इथून उचलून जायची आहे आणि गावागावात माझं स्वतःच एक काम आहे असं समजून 10 माणसांना, 10 कुटुंबांना विनंती करायचं आहे की एक शेतकऱ्याचा प्रश्न मांडणारा, एक सर्वसामान्यांचा प्रश्न मांडणारा, एक दलित वंचित शोषितांचा प्रश्न मांडणारा, एक उपेक्षितांचा प्रश्न मांडणारा, एक विस्थापितांचा प्रश्न मांडणारा, एक त्या ठिकाणी दिव्यांगाचा प्रश्न मांडणारा, एक आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी उद्याच्या काळामध्ये विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचा आहे आणि सगळी जबाबदारी या निमित्तानं तुमच्या सगळ्यांची आहे. तुम्ही ही जबाबदारी काटेकोरपणाने त्या ठिकाणी पाळाल अशी आशा आणि अशी अपेक्षा बाळगतो. परत विजय मिळाल्यानंतर निश्चितच या व्यासपीठावरून तुमच्याशी भेटण्यासाठी येईल अशा पद्धतीचं आश्वासन देतो.